उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागोपाठ दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि शिंदे हे पुराच्या पावसाचा फटका बसलेल्या मुंबई ठाण्यामधल्या भागांना भेटी देण्यासाठी गेले, त्यामुळे मंत्रालयामध्ये पोहोचू शकले नाहीत असं सांगण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयामधल्या नियंत्रण कक्षामधून राज्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला। मात्र शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला न जाता थेट मुंबई ठाण्यामध्ये फिरून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली। मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर शिंदे मंत्रालयातल्या आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये दाखल झाले। म्हणजे ते मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसामुळे जी सगळी परिस्थिती झालेली होती, या परिस्थितीची पाहणी करण्याकरता गेलेले होते। तर शिंदेंकडून मुंबई ठाण्यामध्ये हा पाहणी दौरा करण्यात आला आणि त्यामुळे त्यांनी आज कॅबिनेटला दांडी मारली। आणि त्याचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षात जाऊन सगळी पाहणी केली। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज थेट ग्राउंडवर उतरले आणि काय नेमकी परिस्थिती येते त्याची पाहणी केली। काय त्यांच्यावरती इतकी मोठी जबाबदारी होती। मुंबई बुडालं, ठाणं बुडालं, कल्याण डोंबिवली बुडालं, पुणे बुडालं, नागपूर बुडालं। हे त्यांना सगळं बुडाल्यावर कळालं की आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत ते पाप असं वरती आलं आहे, बुडबुड 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 बुड। तेव्हा ते बुडणारं पाप बघायला गेले होते, त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळाला उपस्थित नव्हते।